वेलकम टू अवर चॅनल। आज ते मी एकदम साधे सोपे असे ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे बनवणार आहे। तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचे धिरडे देखील म्हणू शकतात। तर त्यासाठी इथे बघा मी एका बाउलमध्ये 2 वाटी आधी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच बाउलमध्ये मी याच वाटीने मोजून 2 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेणार आहे। तुम्हाला जर यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकतात। तर अशा पद्धतीने 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाचं प्रमाण देखील थोडंसं कमी करू शकतात। तर त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि जिरे घातलेले आहेत आणि इथे 1 वाटी एवढं दही घातलेलं आहे। तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणलेलं आहे अगदी साधे सिंपल पद्धतीचे मी हे उत्तप्पे इथे करणार आहे। जर तुम्हाला इथे वेगवेगळ्या भाज्या घालायच्या असतील तुमच्या आवडीच्या तर तुम्ही इथे घालू शकतात। चिली फ्लेक्स घालू शकतात आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे वगैरे हे देखील तुम्ही घालू शकतात। पण मी एकदम साधे सिंपल पद्धतीने आज बनवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा दही टाकून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून यातल्या गुठळ्या मोडेपर्यंत अशा पद्धतीने मी पिठाची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे। तुम्ही विस्करने देखील करू शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यात हे सर्व पीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तयार करू शकतात। तर पीठ आपण 15-20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। तोपर्यंत इथे चटणी करणार आहोत। तर इथे खोबरं, डाळवं, शेंगदाणे, मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याची छानशी अशी चटणी करून घेणार आहोत। तर ही चटणी सर्वांच्याच घरी केली जाते, एकदम साधी सोपी आहे आणि चवीला देखील एकदम छान लागते। त्यामुळे ही चटणी झटपट होते आणि चवीला देखील मस्त लागते। त्यामुळे मी धिरड्यांसोबत ही इथे करणार आहे। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मिक्सरमध्ये याची फाईन पेस्ट करून घेणार आहे। सर्वात आधी हे कोरडं बारीक करणार आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं दही ॲड करणार आहे। जर तुम्हाला इथे दही ॲड करायचं नसेल तर थोडासा चिंचेचा तुम्ही तुकडा देखील इथे ॲड करून घेऊ शकतात। आणि अशा पद्धतीने बघा ही चटणी आपली तयार झालेली आहे। मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी देखील मी थोडंसं पाणी टाकून इथे धुवून घेणार आहे, म्हणजे आपली चटणी देखील थोडीशी पातळ होईल। तर अशा पद्धतीने आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे। तर यावर आपण फोडणी घालून घेणार आहोत। तर त्याआधी आपण थोडंसं मीठ आणि चवीपुरती इथे साखर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मस्त कडकडीत इथे फोडणी टाकून घेणार आहोत। तर फोडणीमध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी लाल मिरच्याचे तुकडे देखील फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपली ही फोडणी तयार झालेली आहे आणि इथे चटणीवर मी घालून घेतलेली आहे। तर फोडणी घातल्यानंतर आपण ही व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। कधी संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा असेल तर अशा पद्धतीने हलके फुलके असे हे ज्वारीचे उत्तप्पे तुम्ही करून खाऊ शकता किंवा नाश्त्याला देखील करून खाऊ शकतात। आणि अचानक कोणी पाहुणे आले आणि तुम्हाला नाश्त्याला त्यांना करायचं असेल तर अशा पद्धतीने छान हे उत्तप्पे करू शकतात। तर इथे बघा आपलं हे पीठ 15-20 मिनिटं रेस्ट केल्यानंतर इथे मी जवळजवळ 1 चमचा एवढं सोडा टाकून घेतलेला आहे। तुम्ही इनो देखील इथे ॲड करू शकतात आणि व्यवस्थित हा सोडा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तर पॅन गरम करायला ठेवलेला असताना त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल देखील चांगल्या पद्धतीने या पॅनमध्ये पसरवून घेणार आहे। सुरुवातीला मी थोडंसं जास्तीचं तेल टाकणार आहे आणि एकदा पॅन आपला छान रुळला की मग एक एक उत्तप्पे आपले छान निघतात, बिलकुलही चिटकत नाहीत। तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ घ्यायचं, त्याला बिलकुल आपल्याला वाटीने पांगवायचं नाहीये, जसं आपण टाकलंय तसंच राहू द्यायचं आहे आणि छान याला जाळी पडेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकतात की किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आपल्या उत्तप्प्यांना। आणि अशाच पद्धतीने हे जाळीदार झाले की नंतर आपण यावरती छान जाळी पडली की मग झाकण लावून थोडीशी वाफ काढून घेणार आहोत याला, म्हणजे वरतून जे आपलं पीठ आहे ते छान शिजेल, कच्चा राहणार नाही आपला उत्तप्पा कुठेही। तर अशा पद्धतीने झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाचीच वाफ काढायची आहे, जास्त वेळ आपल्याला झाकण ठेवायची गरज नाहीये इथे। आणि त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर गॅस करून घेणार आहोत आणि मस्त हा उत्तप्पा तव्यापासून सोडवून घेणार आहोत। तर एकदम छान पद्धतीने हा भाजला जातो, गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त हा भाजून निघतो आणि खायला देखील एकदम छान लागतो। तर तुमची मुलं जर भाकरी खात नसतील ज्वारीच्या पिठाची तर अशा पद्धतीने त्यांना मस्त ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे किंवा धिरडे करून खाऊ घाला, म्हणजे त्यांना देखील ज्वारीचं पीठ आपल्याला खाऊ घातल्याचं समाधान आणि त्यांना कळणार देखील नाही की हे ज्वारीच्या पिठाचे आहेत म्हणून, आणि ते देखील आवडीने खातील। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपल्याला मुलांना त्यांच्या आवडीच्या पदार्थ आवडीचे करून खाऊ घालावे लागतात। तर मस्त आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे। इथे हा दुसरा उत्तप्पा मी टाकून घेतलेला आहे, तो देखील त्याच पद्धतीने छान जाळी पडेपर्यंत आपल्याला उघडाच ठेवायचा आहे आणि नंतर झाकण ठेवून त्याला वाफ काढून छान पलटी करून गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघा माझ्या पद्धतीने जर तुम्हाला हे ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे करायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे, सगळ्यांच्या घरात ज्वारीचं पीठ अवेलेबल असतंच।
तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला जर करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा मस्त मी प्लेट सर्व केलेली आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते किती छान जाळीदार असे हे उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत। आणि अशी आपली ही प्लेट तयार झाल्यानंतर वाट कसली बघायची, मस्त एक घास तोडायचा आणि त्यावरती तावा मारायचा। तर इथे बघा किती छान मऊ लुसलुशीत असे आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहेत। तर मस्त चटणीत बुडवायचं आणि खायला सुरुवात करायची। नक्की करून बघा।